नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। आज आपण बनवणार आहोत घरगुती चवीला एकदम झक्कास आणि सगळ्यांना आवडणारी अंड्याची भाजी। पोळी असो की भात, रोजच्या जेवणासाठी परफेक्ट अशी ही रेसिपी एकदा करून पाहिली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अंडा करीसाठी लागणारे साहित्य इथे मी बॉईल केलेले 4 अंडे घेतलेले आहेत, भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे, 2 चमचे चटणी, 1 चमचा मसाला आणि हळद आणि कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या निवडून घेतलेल्या आहेत मसाल्यामध्ये बारीक करायला आणि चवीनुसार मीठ। एका कढईत मी आता तेल टाकलेलं आहे, गॅसवर ठेवली ती कढई। त्यात मी आता थोडं बाजरीचं पीठ घालते। गॅस थोडा बारीक करून घ्यायचा। बाजरीचं पीठ लालसर झालं की ते भाजलेले मसाले आपण मिक्सरला बारीक केलेले आहेत तो मसाला तळायसाठी घ्यायचा। मसाला चांगला तेल सुटेपर्यंत तळायचा। मसाला तळला गेला की त्यात आपण हे बॉईल केलेले अंडे टाकूया। अंड्यांना असे काप दिले की मध्येपर्यंत मसाल्याची चव जाते। तळलेल्या मसाल्यात हे अंडे पण चांगले फ्राय करून घेतले मी आणि एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं। तर भाजीत ते पाणी घालते। पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि उकळी येऊ द्यायची भाजीला। हे बघा, भाजीला उकळी छान आलेली आहे। चमचमीत आणि झणझणीत अशी अंडा करी आपली तयार झालेली आहे। मंडळी, पाहिलत ना अंड्याची भाजी बनवायला किती सोपी आणि चवीला किती छान आहे। तुम्हीही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली। अशा सोप्या आणि घरगुती व्हायरल रेसिपीजसाठी टेस्ट सूत्राला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीत, तोपर्यंत धन्यवाद।